तुम्ही कुठलं निवेदन दिले साहेबांना? हे पिंपरी पेंढारचं गावतळ आहे, ते तिथं अतिक्रमण झालेले आहे, ते निघून त्यातलं काढलं जावं यासाठी मी निवेदन दिलं. सर, हे पिंपरी पेंढारचे शेतकरी तुम्हाला भेटायला आलेले आहे. यांच्या गावातलं 7/12ला नोंद असलेलं गावतळ, त्यांचं म्हणणं आहे की ते सापडत नाही ना. सर, तुम्ही काय सांगाल, यांना कसा न्याय मिळेल? आता ह्यांनी अर्ज दिले आपल्याकडं. आता मी मंडळ अधिकाऱ्यांना ह्याची चौकशीसाठी पाठवलेलं आहे. त्यांना फोनही करून सांगितलेलं आहे 1-2 दिवसात ते स्वतः जागेवर जातील आणि त्याच्या संदर्भातले जे काही डॉक्युमेंट्स असतील त्याचा सर्च घेऊन आणि प्रत्यक्ष वस्तुस्थिती जागेवर काय आहे त्याचाही सर्च घेऊन ते मला रिपोर्ट करतील. आणि यांनी परत तुम्हाला भेटायला कधी यायचं? 4 दिवसांनी मला फक्त एक कॉन्टॅक्ट आज केला. सोमवार आहे, शुक्रवारी? हां, गुरुवारीपर्यंत मी कारवाई पूर्ण करेन. आता तहसीलदार साहेबांनी तुमचं म्हणणं ऐकून घेतलं, खाली सूचना केलेल्या आहेत, आदेश दिलेले आहेत. तुमच्या काय भावना? मी जुन्नरला तहसीलदार साहेबांकडे आलो, त्यांनी आमचं जे काय म्हणणं आहे ते पूर्णपणे व्यवस्थित ऐकून घेतलं आणि आमचं त्यात समाधान झालेलं आहे. 4 दिवसात ते म्हणजे तुम्हाला पुन्हा आम्ही कॉन्टॅक्ट करून याचा टोटल सर्वे काय आहे ते तुमच्यापर्यंत आम्ही पोचू, त्यात आम्ही समाधानी झालेलो आहे त्यांच्या. आणि असे चांगले तहसीलदार आपल्या जुन्नर तालुक्याला लाभले याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.